रेसिपी बघा पूर्ण आणि तुम्हीच ठरवा की या रेसिपीला नाव काय द्यायचं. तर मी माझ्या मुलासाठी हे बनवलं आहे. इथे मी 2 कप रवा, 1 कप म्हणजेच 1 वाटी दही, आलं, लसूण, मिरची आणि पालक नीट करून स्वच्छ धुवून घेतली आहे. आणि तसेच त्यामध्ये पाणी टाकून ते मिक्सरमध्ये काढून त्याचं बॅटर बनवून घेतलं आहे. आणि आपण डोशाचा तवा त्यावर ठेवून त्याला तेलाने चांगलं ग्रीस करून बॅटरमध्ये थोडंसं इनो टाकून ते सर्व बॅटर एकजीव करून घेतलं आहे. कारण इनोशिवाय ते चांगलं फर्मंट होणार नाही. आपण त्यात दही टाकले तरी पण ते व्यवस्थित फर्मंट होणार नाही म्हणून. आणि मग त्याचे असे मी छोटे छोटे इडलीप्रमाणे त्या डोशाच्या तव्यावर थोडं थोडं टाकून छोटे छोटे असे बनवून घेतले आहेत. त्याला तेल लावून दोन्ही साईडनं मी व्यवस्थित भाजून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता ते कशा प्रकारे बनले आहेत. आपण त्याला चेक करायचे की ते दोन्ही साईडनं व्यवस्थित भाजले की नाही. आणि मी एका बाउलमध्ये ते सर्व काढून घेतलं आहे. नंतर एका पॅनमध्ये तेल टाकून जिरं, मोहरी आणि तीळ चांगलं तडतडून घेतले. ते व्यवस्थित तडतडले की आपण जे बनवलं होतं ते त्यात टाकून त्याला चांगलं हलवून घेतले, परतून म्हणजे व्यवस्थित, की जेणेकरून ते तीळ, ते तेल, जिरा, मोहरी त्याला व्यवस्थित चिकटून जाईल किंवा त्याला व्यवस्थित सगळीकडे पसरून जाईल. हे अशा प्रकारे बनलं आहे. आणि मी इथे चटणी बनवली आहे आपली शेंगदाण्याची. आणि माझ्या मुलाला टिफिनमध्ये शेंगदाण्याची चटणी डोशासोबत जी बनवतो आपण तीच, अगदी डोसा इडलीसोबत, हे टाकून हे सगळं तयार करून मी माझ्या मुलाचा टिफिन पॅक केला आहे. जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज सबस्क्राईब. बाय.